24x7 न्यूज रिपोर्ट विशेष वृत्तांत. कांद्याला किमान 15 रुपये भाव मिळवून देणार. ताहराबादमध्ये रामदास आठवलेंची मोठी घोषणा केली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची सर्वात मोठी बातमी येते नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथून, जिथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शेतकरी आणि कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. कांद्याला कमीत कमी 15 रुपये किलो दर मिळावा, यासाठी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन नामदार रामदास आठवले यांनी ताहराबाद येथील जाहीर सभेत केले. रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी केले. यावेळी कठगड विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती केपी जाधव यांच्या हस्ते नामदार आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सभेला माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, सुनील नंदन, जीवन गवांदे, ज्ञानेश्वर नंदन, पंकज भामरे, अरुण नंदन, गजानन साळवे आणि वैभव नंदन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नामदार आठवले यांनी युवकांना उच्च शिक्षण घेण्याचे आणि उद्योग व्यवसायात पुढे येण्याचे आवाहन केले. गाव, घर आणि देशाच्या विकासात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी महिलांच्या भूमिकेचाही गौरव केला. तसेच रिपब्लिकन पक्ष हा विविध जाती धर्मातील गोरगरिबांचा पक्ष असून देशभर संघटना वाढवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध विकास कामांबाबत निवेदनेही देण्यात आली. गजानन साळवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी नामदार आठवले यांच्याकडे केली. ताहराबाद येथील नव्या बस स्थानकाजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या शाखेचे उद्घाटन नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरतभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोषात मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला जिल्हा कार्याध्यक्ष संजय भालेराव, सरचिटणीस किशोर सोनवणे, उपाध्यक्ष राजू अहिरे, आरपीआय तालुकाध्यक्ष संदीप गांगुर्डे, सटाणा शहराध्यक्ष ईश्वर सरदार, साखरचंद कांकरिया, सुशीला जाधव, सुरेश महाजन, सुनील जाधव, कल्पना जाधव, शशी पवार, अमोल जाधव, शशी पगार, सर्जीराव गवळी, रामचंद्र खरी, अनिल जाधव, गणेश जाधव, संजय घरटे, रामकृष्ण घरटे, मुकेश साळवे यांच्यासह बागलाण तालुक्यातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर, जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, हवालदार एसबी बच्छाव आणि अरुण वंसे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कांद्याच्या प्रश्नावर आता दिल्लीपर्यंत आवाज जाणार. रामदास आठवल्यांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण. ताहराबादच्या सभेची राज्यभर चर्चा. तालिका प्रतिनिधी परशुराम अहिरे, ताहराबाद. मुख्य संपादक उमेश मोरे, 24x7 न्यूज रिपोर्ट. आमच्या येथून नगरीत बागलाण तालुक्यात आला. सर्व तालुक्याच्या वतीने साहेब आम्ही आपलं स्वागत करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे वंदन करून मला आणायचे आहे या भागातल्या तमाम दलित, आदिवासी आणि सर्व जनतेला जाग. मला आणायचे आहे या परिसरातल्या प्रत्येक व्यक्तीला जाग. म्हणून मी आलेलो आहे ताहराबाद. ताहराबाद जे आहे ते बागलाण तालुक्यात गाव आहे. आमचे किशोर सोनवणे यांचा फार आग्रह होता की सगळ्यांना अभ्यासामध्ये झालेले आहे, त्यामुळे ताहराबाद या ठिकाणी सभा होणंच त्यांना आवश्यक आहे. आणि आज माझं फारच खुश आहे मन. आज माझं फारच खुश आहे मन. आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आहेत सुनील महाजन. सुनील महाजन हे सोशल वर्कर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, शिवरायांच्या विचारांचे प्रकार ठेवणारे आहेत. आणि गोरगरीब माणसाला, दलित, आदिवासींना मॅक्झिमम मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष संदीप गांगुर्डे आहेत.
कार्याध्यक्ष बागलाण तालुका ॲडव्होकेट नरेंद्र टाकिया. कुठे आहे टाकिया? म्हणजे ज्या वेळेला मी जातो दुबई त्यावेळेला मला भेटतात माहिती का